पास्टर ने तो बता दिया इस मोर्चे का मकसद क्या है और इस मोर्चे का या इस आंदोलन का कुछ नियम है. सो एज अ क्रिश्चियन वी नीड टू फॉलो ऑल दिस रूल्स एंड रेगुलेशंस. नियम जो है इस आंदोलन का इंग्लिश में और मराठी में दोनों ही लैंग्वेज में आपको बताऊंगा. Discipline and follow the instructions of the police and organizers, which is what is very important for us. Do not hold any placards and banners which will hurt anybody's sentiments. Do not assemble anywhere on the roads, streets. Do not dirty the ground by throwing garbage around. Kindly use the dustbin. Strictly follow the instructions of the police and organizers and the volunteers. Do not use foul language. Do not use any abusive language. Buses and other vehicles should park their vehicles in pay and parking zones only. Do not break any traffic rules. Buses and vehicles, our volunteers will guide. Contact Pastor Tony regarding the same. Do not believe in any false rumors. Some instructions for the speakers also. The language of the speakers and everyone present for the Andolan should be Christ-like and not abusive. People should see Christ in us when we speak or deliver any speech. The decorum and protocol should be maintained. Kindly keep the Morcha Andolan in your prayers, and especially those traveling from various districts of Maharashtra and other states. No one should give any bite or statement to the media without the permission of the organizers. All speakers should speak only for 4 minutes. There's a request, there's a register there at the entrance of this pandal. It's requested that they should write their names and their telephone numbers in that register. महत्वाचे मार्गदर्शक तत्वे सूचना. शिस्त पाळा आणि पोलीस आणि आयोजकांचे सूचनांचे पालन करा. कोणत्याही व्यक्तीच्या भावनांना धक्का बसेल असे कोणतेही फलक आणि बॅनर लावू नका. रस्त्यावर कुठेही जमू नका. कचरा फेकू, जमीन घाण करू नका किंवा ग्राउंड घाण करू नका. डस्टबिन वापरा. पोलीस आणि आयोजक आणि स्वयंसेवकांचे सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. चुकीची भाषा वापरू नका. बसेस आणि इतर वाहनांनी त्यांची वाहने फक्त वेतन आणि पार्किंग झोनमध्येच पार्क करावीत. कोणतेही वाहतूक नियम तोडू नये. बसेस आणि वाहने आमचे स्वयंसेवक मार्गदर्शन करतील. पास्टर टोनी अँड टीम यांना संपर्क साधा. कोणत्याही खोट्या अफवावर विश्वास ठेवू नका. वक्त्यांची आणि आंदोलनाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाची भाषा ख्रिस्तासारखी असावी आणि ती शिवीगाळ करणारी नसावी. आपण बोलतो किंवा कोणतेही भाषण देतो तेव्हा लोकांनी आपल्यामध्ये ख्रिस्त दिसला पाहिजे असे भाषण करा. सजावट आणि प्रोटोकॉल राखला पाहिजे. तुमच्या प्रार्थनेत आणि विशेषतः महाराष्ट्र आणि इतर राज्यामधील विविध जिल्ह्यामधून प्रवास करणाऱ्यामध्ये आंदोलनाचे पालन करा. आयोजकांच्या परवानगीशिवाय कोणीही माध्यमांना म्हणजे मीडियांना कोणतेही विधान देऊ नये. प्रत्येक वक्त्यांनी फक्त 4 मिनिटं मनोगत व्यक्त करावे. आपली नावे आणि नंबर लिहा. या पॅन्डॉलच्या एंट्रन्सवर व्हॉलेंटियर्स बसलेले आहेत. तिकडे एक रजिस्टर मेंटेन केलेले आहे. तुमची नावे व तुमची मोबाईल नंबर त्याच्यात लिहा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ब्रदर. आता आपण त्या मुख्य व्यक्तीला भेटणार आहोत ज्या व्यक्तीच्या मनात प्रभू